मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाट्य संमेलनादरम्यान दिलेल्या मुलाखतीत लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला। लता दीदींनी मुलाप्रमाणे कायम वागवलं असं त्यांनी सांगितलं। आपण लता दीदींवर लवकरच पुस्तक लिहिणार असल्याचं ते म्हणाले। आणि संगीतकार म्हणे आम्हाला जेव्हा गाणं समजून सांगायचे त्यावेळेला ह्यांचं अक्षर लागलेलं नसायचं, काहीतरी उर्दूत लिहिलेलं असायचं, त्याच्यामुळे मी ते सगळंच्या सगळं गाणं मी माझ्या हस्ताक्षरात उतरवून घ्यायची आणि मग त्या लिहिण्यात गातानाचा मी श्वास कुठे घ्यायचा आहे, कुठे सोडायचा आहे वगैरे या सगळ्या कुठच्या अक्षरावरती मी जोर द्यायचा आहे, हे सगळे त्याची नोटेशन्स त्याच्यामध्ये आहेत त्या सगळ्याच्यात। अशी सगळी गाणी त्यांनी एके दिवशी मला सांगितलं। मी म्हटलं की दीदी हे तुम्हाला काय माहिती आहे ना, म्हटलं प्राइसलेस आहे असेल। मी म्हटलं मला याच्यावरती पुस्तक करायचंय, करा ना। बॅग काढली, माझ्या हातात दिली, घेऊन जा आणि कर पुस्तक। मी त्यांना पुस्तक प्रिंट झालेलं, आता प्रिंट झालेलं आहे, ते कॉपी प्रिंट झाली आहे, पण मी आता काय ते सगळं सविस्तर सांगणार नाही, पण त्याचं जे कव्हर आहे ते मी त्यांना दाखवू शकलो। आणि जेव्हा मी त्यांना कव्हर दाखवलं त्याचं पुस्तकाचं त्यावेळेला फक्त त्यांच्या तोंडातनं वा हे तूच करो जाणे आणि पाठीवरती माझ्या हात मारला होता।